सूर्यकांत मडवी बालाइन टीम म्हणजेच ऐरोली कोलिवाडा टीम सध्याच्या घडीला भरपूर स्पर्धा खेळते, भरपूर स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिली सातत्याने आणि आता मात्र या मॅच मध्ये खेळत असताना एक चांगला खेळ पाहायला मिळेल। आजच्या दिवसातली दुसरी मॅच गावदेवी राबाडे वर्सेस ऐरोली कोलिवाडा असा सामना मैदानावर रंगत असताना आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे। अतिशय देखणी स्पर्धा, 1.5 लाखाचं प्रथम पारितोषिक आणि त्याचा खऱ्या अर्थानं आपण श्रेय जात आहे श्रीकृष्ण मित्र मंडळाला आणि प्रकाश मडवी टीमच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष तब्बल 58 वर्ष या स्पर्धेचं आयोजन आणि हे श्रीकृष्ण मित्र मंडळ सांभाळलं गेलं, एकत्र ठेवलं गेलं, एकात्मतेचा संदेश देणारा हे मंडळ आहे। मॅचला होते सुरुवात। आज जर पाहिलं तर मराठी राज्यभाषा दिन, लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक मानतो मराठी, आपल्या जगात माय मानतो मराठी। मराठी राष्ट्रीय भाषा दिनानिमित्ताने देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। मॅचला होते सुरुवात। आपण जाऊया पहिल्या मॅच दुसऱ्या मॅचच्या दिशेने आणि ऐरोली कोलिवाडा वर्सेस गावदेवी राबाडे। पहिला बॉल थ्रू द कव्हर, व्हॉट अ शॉट, एक्सलेंट शॉट, एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये, कव्हर मध्ये क्लेवर स्ट्रोक पाहायला मिळतोय, भावेश कोळीच्या बॅट मधून येतोय अफलातून स्ट्रोक। ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल। ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल काय स्ट्रोक लगवला गेला, अगदी खुलवट टप्प्याचा खुदून काढला, इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक। भावेश कोळीने इम्प्रेस केलाय सध्याच्या घडीला जर पाहिलं। खुलवट टप्प्याचा चेंडू, इथे चांगला बॉल पाहायला मिळते, कमबॅक केले, वापसी केले, बॅक ऑन ट्रॅक हितेश कुटकर। त्याच दरम्यान इथे मोठा फटका लगवला जातोय आणि फलंदाज बाद होईल। भावेश कोळीच्या विकेटचं पतन, फलंदाज बाद। पहिल्या विकेटचं पतन, भावेश कोळी जो इनफॉर्म बॅट्समन होता पहिल्या बॉलवर चौकार आला होता, पण त्यानंतरच्या 2 बॉलवर जर पाहिलं तर हितेश कुटकरने आपला क्लास, आपला दर्जा दाखवला। पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त केली, लॉंग ऑन रीजन मध्ये खूप चांगला झेल पकडला गेला। कोणी कॅच पकडली रे? कॅच कोणी? सोहम जोशीने झेल पकडला आणि फलंदाज बाद होत असताना शुभम कोळी परतलाय। 1 गडी बाद 4 या आकड्यावर गावदेवी राबाडे टीम 6 ओव्हरचा सामना असेल। खऱ्या अर्थानं नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर स्पर्धा होतात सँडी सर, पण अशी एकमेव स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 6-6 ओव्हरचे सामने असतात आणि या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक संघ मात्र शर्तीचे प्रयत्न करतोय, पण अव्वल 24 संघांनाच या स्पर्धेमध्ये सहभाग मिळतोय। आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेची चर्चा आहे, कारण की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर शॉर्ट फॉर्मॅट पाहायला मिळतो, पण इथे 6-6 ओव्हरचे सामने, एक चांगलं क्रिकेट। ऑन साइडला शुभम पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर अफलातून स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, अंपायरचा इशारा येईल 6 की 4। व्हॉट अ शॉट, आणि थर्ड अंपायर साठी मागणी केली जाते। जीटीसीच्या माध्यमातून हा स्ट्रोक पाहिला जाईल। अगदी शॉर्टम जॅक केला, मिड विकेट रीजन मध्ये चेंडू फरार झाला आणि हा बॉल मात्र चौकार येतोय। 4 धावा मिळतील, 4 धावांनी आपलं खातं उघडले शुभम पाटील।
या गावदेवी राबाडे टीमचा एक यंगस्टर खेळाडू आहे, भरपूर इम्प्रेस केले शुभम पाटीलने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, आपल्या फलंदाजीच्या जोरावर. या खेळाडूवर देखील क्षमता आहे, ॲबिलिटी आहे आणि फार चांगलं क्रिकेट सध्याच्या वेळेला तो खेळतोय. समीरचा विचार केला तर 30+ क्रिकेट देखील तो खेळतो आणि या मॅचमध्ये देखील सलामीवीर म्हणून पाहायला मिळतोय. इथे देखील सेम बॉल, यावेळेस रिझल्ट वेगळा असेल. हा रिझल्ट असेल 6 धावांचा. नाव आहे शुभम पाटील. या मैदानामध्ये पहिल्या 2 बॉलवर 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना वडा बॅटिंग, लाजबाब बॅटिंग केली जाते अक्रॉस सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वडा शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक, टायमिंग बेमिसाल, चेंडू सीमारेषा पार, षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 14 या आकड्यावर. 14 लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडी बाद, 14 धावा. पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. फ्लाइंग स्टार्ट, चांगली सुरुवात म्हणावी लागेल. प्रमुख गोलंदाज हितेश खोटकरवर आक्रमण केलं जात आहे, अटॅक केलं जातोय. 6 ओव्हरचा सामना असेल, संयमाचं क्रिकेट खेळलं जात नाही. पॉझिटिव्ह इंटेंटने गावदेवी राबाडे टीम बॅटिंग करत असताना गावदेवी राबाडे टीमचे चेतन पाटील हे देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. चेतन, वेलकम, आपलं सरस स्वागत आहे. शेवटचा बॉल आहे, षटक क्रमांक पहिलं. डिफेन्सिव्ह क्रिकेट, अक्कलमंदीचं क्रिकेट म्हणावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. सिंगल मात्र मिळते. षटक क्रमांक संपलं गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा खर्च केलेत हितेश खोटकरने पहिल्या षटकामध्ये. 1 गडी बाद, 15 धावा. गावदेवी राबाडे टीम बॅटिंग करत असताना आपण या वर्षीची या पारितोषिक जर पाहिले तर सगळ्याच ट्रॉफीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. जगदंब असं लिहिलं गेलंय. आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करणारी ही स्पर्धा देखील आहे. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोळीवाडा आयोजित कैलासवासी दिलीप स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेसाठी सामनावीर म्हणून कैलासवासी अलका अभिमन्यू मडवी यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफीज देखील पाहायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याचं ज्याने स्वप्न पाहिलं, नुसतं स्वप्न नाही तर स्वराज्य साकारलं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाच्या पानावर, मातीच्या कणावर, रयतेच्या मनावर आणि विश्वाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राची अस्तित्व, महाराष्ट्राचा अभिमान. आणि त्याच दरम्यान फटका फसलाय. अति घाई संकटात नाही. हितेश खोटकर इथे पाहू शकाल झेल पकडत असताना पहिल्या बॉलवर सफलता मिळते गोलंदाज मनोजला आणि फलंदाज शुभम पाटीलचा खेळ संपलाय. मोठी विकेट प्राप्त होत असताना इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली. शुभम पाटील इथे चांगल्या रंगात होता पण अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. मागच्या ओव्हरमध्ये चांगला खेळ केला, सेन्सिबल क्रिकेट खेळला, पण कुठेतरी धावांचा वेग वाढवत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट कव्हर रिझनमध्ये चांगला क्षेत्ररक्षण केलं जातं हितेश खोटकरच्या माध्यमातून आणि दुसरा धक्का लागतोय टीम गावदेवी राबाडे संघाला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवर मनोज चव्हाणला विकेट प्राप्त होते. मनोज चव्हाण एक अष्टपैलू खेळाडू आहे. सूर्यकांत मडवी बाला यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतील. या व्यक्तीने देखील ऐरोली क्रिकेटमध्ये भरपूर योगदान दिले. आज जर पाहिलं तर प्रत्येक यंगस्टर खेळाडूला संधी दिली, प्रत्येक खेळाडूवर विश्वास दाखवला. ऐरोली कोलिवाडा हा संघ गेली अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय. या टीमला उभं करण्यामध्ये, या टीमच्या जडणघडणीमध्ये सूर्यकांत मडवी बालाचा सिंहाचा वाटा आहे. नुसतं क्रिकेट नाही तर आपण प्रो गोविंदामध्ये देखील हा व्यक्ती गेला. स्पेनमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतलं आणि अशा मोठमोठ्या इव्हेंटमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज सूर्यकांत मडवी बाला हे रेफरी म्हणून पाहायला मिळतील. दरम्यान इथे थ्रू द कव्हर फटका चांगला आहे. चेंडू जातोय दंदर करत सीमारेषे पलीकडे. तुषारच्या बॅटमधून येतो, आल्या आल्या लगोलेला जातोय चौकार. तुषार मात्रे, तुषार मात्रे, रोहन मात्रे हे 2 बंधू आहेत. दोन्ही खेळाडूने भरपूर चांगलं क्रिकेट खेळले.
आज जर पाहिलं तर तुषारला देखील चांगला खेळ करावा लागेल आणि समीर पाटील हा नॉन स्ट्रायकेटवर आहे। इथे बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय, चकून गेलाय, बॅट्समनला चकून गेला, इथे विकेट किपरला 22च्या स्वरूपात सिंगल मिळते। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 20 या आकड्यावर। 20 ऑन स्कोरबोर्ड। 6 ओव्हरचा सामना आहे, संयमाचं क्रिकेट, आक्रमकता धारण करावं लागेल। मागच्या मॅच मध्ये 84 धावा देखील चेस होताना पाहायला मिळाला। 2 अर्धशतक आपण पाहिली। आडबा बॅटने फटका चांगला ऑन साइडला, इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक दूरवरून येईल, तुषार पाहायला मिळतोय आणि दरम्यान इथे 2 धावा कंप्लीट होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे। पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे। या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या पॉवर प्लेचा फायदा कसा घ्यावा, या 38 सर्कलच्या आतमध्ये जे रिस्ट्रिक्शन आहे त्या रिस्ट्रिक्शनचा फायदा कसा घ्यावा आणि ताबडतोब फलंदाजी करून आपण या पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त स्कोर उभा करावा, या मनसुबेने आता तुषार बॅटिंग करत असताना आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा टॉप एज लागलाय, चेंडू जातोय बिहाइंड, विकेट कीपर सिंगल मिळते। मनोज चव्हाणने वापसी केली आहे, कमबॅक केलाय, सिंगल मिळते। चांगली गोलंदाजी। खेळपट्टी जर पाहिली तर इथे येणारा प्रत्येक बॅट्समन त्याच्या प्रेमात पडेल आणि ही बॅटिंगसाठी नंदनवन असलेली खेळपट्टी आहे। आणि याच खेळपट्टीवर मागच्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये 84 झाल्या, दुसऱ्या इनिंगमध्ये देखील 84 झाल्या। इथे चेंडू वळवला जातोय, लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आकड्यावर। मग दोन्ही अंपायर गुरुनाथ पाटील, उदय तांडेल, किती डेडिकेशन आहे एखाद्या स्पर्धेसाठी। काल जर पाहिले तर खासदार चषक ही स्पर्धा देखील कराव्याच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये आहे। तब्बल कालच्या दिवसाचा काल पहिली रात्र होती आणि त्याच दरम्यान काय घडलंय, मिसफील्ड होत असताना 4 धावा जरूर मिळतील। 4 धावांना स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले। 2 षटकाचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 28 आकड्यावर। पहिल्या ओव्हरमध्ये 15, या दुसऱ्या ओव्हरमध्ये आला 13 धावा। 2 गडी बाद 28 धावा। गावदेवी राबाडे टीम बॅटिंग करत असताना या दोन्ही अंपायरचा विचार केला तर काल खासदार चषकामध्ये अगदी 2:30-3 वाजता मॅच संपली। पाण्याची मागणी केली जाते। निशांत प्लीज पाणी पुरवा, कारण की गरमी जास्त आहे। ड्रिंक्स ट्रॉली नक्कीच 3 ओव्हर नंतर जाईल, पण तरी देखील जर पाणी लागलं तर नक्कीच सांगा। मग विकेट किपरच्या मागे जो पाण्याचा थर्मास आहे त्या थर्मासमध्ये देखील थंड पाणी आहे, त्यामुळे ते पाणी देखील तुम्ही पिऊ शकता। तिकडे ग्लास देखील आहे, त्यामुळे आयोजकांच्या वतीने इथे कुठल्याहीच गोष्टीची कमतरता नसेल। हे आहे श्रीकृष्ण मित्र मंडळ, ज्या मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूची काळजी घेतली जाते। इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातोय। प्रत्येक मॅचच्या 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये, त्या ट्रॉलीमध्ये नुसतंच पाणी नसतं तर फ्रुटी देखील असेल, त्यामुळे तुम्हाला देखील शुगर तुमच्या पोटामध्ये असणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं। आणि यामुळेच श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या आयोजनामध्ये अगदी हे सगळे सदस्य पेटून उठतात आणि त्याचा सार्थक अभिमान आहे। गेली 4-5 वर्ष या स्पर्धेचं समालोचन करण्याची संधी मला लाभते। प्रकाश मडवी असेल, किशोर मडवी असेल, जयेंद्र मडवी असेल, सगळ्याच टीमचं मी आभार मानतोय। जो विश्वास सँडी सर आणि माझ्यावर दाखवलाय त्याबद्दल या टीमचं मी खऱ्या अर्थानं आभार मानतोय। कारण की कुठल्याही समालोचकाला न विचारता आम्हाला अगोदर फोन करतात आणि ही तारीख बुक करून नक्कीच आम्हाला देखील सार्थक अभिमान वाटतो ही स्पर्धा करण्यासाठी। म्हणून मोठमोठ्या स्पर्धा जरी असल्या तरी त्या स्पर्धेला न जाता आम्ही या स्पर्धेकडे येतो, कारण दोस्तीच्या दुनियेतले अगदी राजा माणूस आहेत सगळीच मंडळी। इतका चांगला पाहुणचार, इतकं चांगलं आयोजन, नेहमीच समालोचक असेल, अंपायर असेल, यांच्यासाठी खाण्यापिण्याची आणि त्याचबरोबर मोठमोठ्या ट्रॉफीज इथे आयोजकांच्या वतीने उपलब्ध करून दिल्यात आणि फार कमी ठिकाणी अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। त्याचं मी खऱ्या अर्थानं श्रीकृष्ण मित्रमंडळाचं कौतुक करतोय। सँडी गुप्ता गोलंदाजी ट्रॅकवर, पहिलाच बॉल स्क्वेअर कट केलाय, लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय। 1 बाउन्स सीमा रेषे पलीकडे, 4 धावांसाठी चौकार समीर पाटीलच्या बॅट मधून आलाय, एक क्रॅकिंग चौकार। व्हॉट अ शॉट, लाजबाब स्ट्रोक। हाफ ट्रॅकर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल पुन्हा एकदा काय स्ट्रोक लगवलाय। सलामीवीर म्हणून आला होता, पण तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक मिळते। हाफ ट्रॅकर होता आणि स्क्वेअर कट केला जातोय। रूम दिला आणि नवी मुंबईमध्ये रूम कोण सोडणार, प्रत्येकाला रूम पाहिजे।
आणि बॅट्समन इथे रूमचा फायदा घेतोय. इथे देखील फटका चांगला आहे, सेम बॉल आणि आता कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन लावलं गेलंय. अकलमंदीचे गोलंदाजी पाहायला मिळते सँडी गुप्ताच्या माध्यमातून आणि फलंदाजाला परतावा लागेल. टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर. समीर पाटीलला देखील परतावा लागेल. फलंदाज तिसरा, बॅक टू द डगआउट. तीन गडी बाद टीमची धावसंख्या 32-32 आकड्यावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत पाटील आलाय. संकेत पाटील आणि तुषार म्हात्रे ही जोडी आहे. समीरच्या बॅटमधून एक चौकार आला होता, त्यानंतर लगेचच्या बॉलवर मात्र वापसी केली सँडी गुप्ताने. सँडी गुप्ताचा विचार केला तर तेच चारा गोलंदाज म्हणून जाणला जातोय. वेगवान गोलंदाज आहे आणि ऐरोली कोलिवाडा टीमकडे जर गोलंदाजीची जर पाहिली तर पहिले षटक हाताळलं होतं आपण हितेश कोटकरने, त्यानंतर मनोज चव्हाणने हाताळलं, त्यानंतर संदेश गुप्ता आहे आणि आपण जर पाहिलं तर सूर्यकांत मडवी बाला हा देखील गोलंदाजी करतोय. सोहम पवार हा देखील गोलंदाज आहे. म्हणूनच गोलंदाजाची कमतरता नाही आहे टीमकडे. फटका फसलाय, चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे पण गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, सिंगल मिळते. बघा गावदेवी राबाडी टीम कडून आक्रमकता धारण केली जाते पण विकेटचा देखील विचार करावा लागेल कारण की 6 ओव्हरचा सामना आहे. हा सामना 4 ओव्हरचा नाही, त्यामुळेच उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. त्यामुळे संयम, आक्रमकता ह्या दोन्ही गोष्टी आवश्यकता आहे. त्यासाठी धावा देखील कराव्या लागतील. खोलवर टपाचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँडचे ते चेंडू बाउन्स होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाता आणि बघता बघता 2 धावा संकेतने कंप्लीट केल्या. 2 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35-35 आकड्यावर. धावा कराव्या लागतील. 70-75 पर्यंत मजल मारावी लागेल टीम गावदेवी राबाडी संघाला. या मॅच मध्ये जर तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे तेवढी क्षमता आहे तुषार म्हात्रेकडे, संकेत पाटीलकडे, पण तितकीच धारदार गोलंदाजी. 35 वर 3 गडी बाद. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं. बॅटची एज लागली होती. चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर सूर्यकांत मडवी बाला फंबलिंग करत असताना एक धाव मात्र जरूर मिळते. ही व्हेरिएशन आहे, ही खासियत आहे. सँडी गुप्ताकडे वेग आहे, त्याचबरोबर अँगलने गोलंदाजी करतो, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. बाउन्सर चेंडू देखील तितकाच घातक आहे. यॉर्कर चेंडू देखील तो हाताळतोय. म्हणूनच मागच्या 5-6 वर्षामध्ये सँडी गुप्ताने देखील कमालीची गोलंदाजी केली. या मॅच मध्ये देखील तेच करत असताना येत्या खोटापाचा बॉल, फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. लाजबाब चौकार लगवला जातोय. संकेत पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 40 वर 3 गडी बाद. गावदेवी राबाडे टीम बॅटिंग करत असताना ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर दुसरा सामना रंगत असताना आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं तुम्हाला सगळ्यांनाच खूप साऱ्या शुभेच्छा. शिवरायांच्या
गडकुटांवरून रुजलेली, संतांच्या अभंगातून झरलेली, शाहिरांच्या पोहड्यातून दगदगलेली, फडफडलेल्या लावणीतून पेटलेली, रंगभूमीच्या प्रकाशात तेजावलेली, साहित्याच्या सागरात अविरत वाहणारी, वारकऱ्यांच्या टाळ मृदंगात गुंजणारी, लेखणीतून क्रांतीचा हुंकार बनवणारी, बोलण्याच्या गोडव्यात मन जिंकणारी आणि मानाच्या गाभाऱ्यात घट्ट रुजणारी ही आपली माय मराठी. आणि आज मराठी राज्यभाषा दिन, त्या निमित्तानं देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवर मनोज आला. पहिलाच बॉल पुल केलाय, चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहू शकाल सोहम जोशी पाहायला मिळते. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41-41 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ, 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. ड्रिंक्स ट्रॉली नुकतंच मैदानाच्या बाहेर गेली. 41 धावा फलक लागलीत. चौथ्या षटकाला सुरुवात होते. इथे देखील ऑन ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय तेजसच्या माध्यमातून. फलंदाजाला परतावा लागेल. संकेत पाटीलच्या विकेटचं पतन. चौथा धक्का लागत असताना टीम गावदेवी राबाडी संघाला फलंदाज बाद. 4 गडी बाद 41 अशी स्थिती आहे सध्याच्या घडीला. धावा बऱ्यापैकी चांगल्या आहेत, पण चिंतेची बाब असेल गावदेवी राबाडी टीमसाठी ती म्हणजेच विकेट. हे 4 प्रमुख फलंदाज परतले, त्यामुळेच या 4 गडी बाद झाल्यानंतर मात्र आता मिडल ऑर्डर आणि तळाचे फलंदाज कशा पद्धतीने बॅटिंग करतील त्याकडे लक्ष असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. निशांत मडवी, तुषार म्हात्रे, निशांत मडवी ही जोडी आहे. जबाबदारी असेल. अजूनही 17 बॉलचा खेळ बाकी आहे. या 17 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा करावा लागतील. टार्गेट असेल 75-70 पर्यंत ही मजल मारावी लागेल. आपण जर पाहिलं तर या खेळपट्टीवर बॅटिंगसाठी भरपूर चांगली खेळपट्टी आहे, त्यामुळेच या खेळपट्टीवर धावा होऊ शकतील. म्हणूनच जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय मनोज. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होती. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय. मनोज चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अप्रतिम गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. आणि गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपली छाप सोडत असताना या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऐरोली कोलिवाडा टीमसाठी इथे फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर चेंडू जाईल अलाउंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. हितेश कोटकर वेगाने येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावाने निशांतने आपलं खातं उघडले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43-43 या आकड्यावर. 43 धावा दाखल करायला लागलेत. सुरुवात चांगली झाली होती. आपण जर पाहिलं तर भावेश अनेक चौकार लगवला, तो बाद झाला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर शुभम पाटीलने देखील 1 चौकार 1 षटकार लगवला. दरम्यान चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि खूप चांगला झेल पकडला जातोय मनोज चव्हाण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. आणि आणखीन एक विकेटचं पतन. 5वा धक्का लागतोय गावदेवी राबाडे संघाला. 5 गडी बाद 43 धावा. खरा बॅटिंग म्हणावं लागेल. मनोज चव्हाण आपल्या स्पेलमधलं दुसरं षटक हाताळतोय. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 13 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केल्या. या स्पेलमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत जर पाहिलं पहिल्या बॉलला विकेट भेटली ना भाई. शुभमचं विकेट तर त्यानेच घेतला. आणि या ओव्हरचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूचा हाताळलेत आणि 5 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केल्या 3 आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला आहे. म्हणजेच या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये आतापर्यंत त्याने 3 गडी बाद केलेत. मागच्या मॅचमध्ये गंगाधर इंगोले 5 विकेट्स हॉल 5 गडी आपल्या नावी केले. 16 धावा देऊन 2 षटकामध्ये आणि अर्धशतक देखील झळकावलं. अगदी पहिल्याच मॅचमध्ये आपला दरारा नुकताच हनन प्रीमियर लीग तो खेळून आला. अभिमान असेल आपल्या नवी मुंबईला, कारण की हनन प्रीमियर लीग खेळण्यासाठी आज दिवानगरी टू दुबईचा प्रवास केला. त्याचा देखील आभार मानतोय. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. मनोज चव्हाणने या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 धक्के दिलेत. षटक संपले गेले 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 गडी बाद जाऊन पोहोचते 43 आकड्यावर. 43 धावा धावफल करायला लागेल. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2025 58 वर्षाची परंपरा आहे आणि याचा संपूर्ण श्रेय
श्रीकृष्ण मित्रमंडळाचे आजी माजी खेळाडू असतील, त्यांनी योगदान दिलं. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर किंग मेकरच्या भूमिकेत आमचे परम मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस प्रकाश मडवी सर. अगदी फणसासारखा माणूस आहे सँडी सर. आतून काटेरी आहे पण बाहेरून काटेरी आहे पण आतून फार गोड आहे. आम्ही ज्यावेळेस स्पर्धेसाठी उशीर येतो, सामन्यासाठी उशीर येतो, फार ओरडा मिळतो, फार रागवतो, पण त्यानंतर लज्जतदार जेवण देखील आपल्या हाताने तो आम्हाला खाऊ घालतो. ही आहे दोस्ती आणि हे आहे प्रकाश मडवी. आज सार्थक अभिमान आहे, प्रकाश मडवी सारखा आमचा मित्र आहे. वास्तविक मी त्यांचा भाऊजी आहे, ते माझे मेवणे आहेत. हितेश पतंगराव गोलंदाजी ट्रॅकवर आला. पहिलाच बॉल पुल केला. क्षेत्ररक्षक आहे सोहम जोशी, या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तुषार म्हात्रेला परतावा लागेल आणि 6वा गडी देखील तंबूच्या आश्रयाला परत असताना तुषार म्हात्रेकडे मोठी जबाबदारी होती, आशा होती, पण तो फक्त 12 धावा करू शकला आणि फलंदाज परतत असताना मात्र फलंदाज बदललाय. 6 गडी बाद. टीमची धावसंख्या 43 या आकड्यावर. 43, लॉस ऑफ 3 विकेट, 6 विकेट. 6 गडी बाद 43 या आकड्यावर. तुषार म्हात्रे परतलाय. विकेट इम्पॉर्टंट आहे तुषार म्हात्रेची. सेट झाला होता, चांगली बॅटिंग करत होता. असा एकही फलंदाज नाही ज्यांनी षटकार चौकार मारले तो थांबलाय. प्रत्येक बॅटर मात्र मोठमोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत असताना विकेट बहाल केली. शुभम असेल, आपण भावेश असेल, समीर असेल, यावेळेस तुषारने देखील तेच केलं. संयमाचं क्रिकेट देखील खेळावं लागतं. म्हणूनच गाडीच्या मागे लिहिलं गेलं की मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक असतो. तुम्हाला संयम देखील तितकंच महत्वाचा आहे. ज्यावेळेस आक्रमकतेची गरज असते त्यावेळेस आक्रमक करावी आणि ज्यावेळेस संयमची गरज असते त्यावेळेस संयम करावा. हितेश पतंगरावच्या बॉलवर मिळते विचपळता. नवीन बॅटर धनेश पाटील. पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला. अगदी बनाना स्विंग पाहायला मिळाला, इन स्विंग पाहायला मिळाला हितेश पतंगरावच्या माध्यमातून. धनेश पाटील नवीन बॅटर, यंगस्टर खेळाडू आहे. जबाबदारी आहे आपल्या टीमसाठी खेळत असताना. फार कमी स्पर्धा खेळ आहे, त्यामुळेच या यंगस्टरला देखील या स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी करावी लागेल. इथे देखील स्लॉटमध्ये बॉल आता मिस टायमिंग स्ट्रोक आहे. धावचीची संधी आहे. काय घडलं, वेगवान फेकी होती त्यामुळेच कॅरी करू शकला नाही. एक धाव मात्र जरूर मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44, 44 आकड्यावर. 44 धावा धावफलकार लागलेत. यानंतर विनर विनरचा सामना होईल, लक्षात घ्या. म्हणजे श्रीकृष्ण दिवा वर्सेस या मॅच मधून जो संघ जिंकेल तो सामना खेळला जाईल. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागले, चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 45 आकड्यावर. धावांसाठी झगडावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय. 3 ओव्हरचा खेळ आपण जर पाहिला तर 3 ओव्हरमध्ये 40 धावा होत्या, पण काय वापसी केली ऐरोली कुलीवाडा टीमच्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा चेंडूवर फक्त सिंगल मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. 46. फक्त 6 धावा आतापर्यंतच्या 11 बॉलमध्ये आल्या. खराब बॅटिंग गावदेवी रबाडे टीम कडून होत असताना त्याचं कारण आहे विकेट बहाल केले, डॉट बॉल्स खेळले, टीम बॅकफुटला गेली, टीम अडचणीमध्ये आहे. धावा कराव्या लागतील, धावा कमी आहेत. इथे फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. बॅटचं स्वीट साऊंड. फलंदाज आपण पाहू शकाल रोहन म्हात्रेच्या बॅट मधून आलाय. मस्ट नीडेड षटकार. षटक क्रमांक संपले गेले. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर. 52 ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. गावदेवी रबाडे टीम बॅटिंग करत असताना 52 धावा धावफलकार लागलेत. अजूनही जर पाहिले तर शेवटचं षटक बाकी आहे. त्या षटकासाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल त्याकडे पाहिलं जाईल. अभि जोशीच्या हातात ग्लोव्ज आहेत, म्हणजेच सूर्यकांत मडवी बाला गोलंदाजी करेल. सोहम जोशी हे देखील ऑप्शन्स आहे या टीमकडे. अभि जोशी देखील गोलंदाजी करतो, त्यामुळेच अनेक गोलंदाजाचा ऑप्शन्स टीम ऐरोली टीमकडे असेल. तर पुन्हा एकदा सँडी गुप्ताला वापरला जातो. संदेश गुप्ता विश्वास दाखवला गेलाय.
तर संदेश गुप्ता गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक आहे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू षटकावर रिझर्व मध्ये सिंगल मिळते. एक धाव घेतली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 53 या आकड्यावर. 53 धावा दाखल करायला लागलीत. शेवटची ओव्हर आहे. रोहन मात्रेकडे क्षमता आहे. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार लगवला. सध्याच्या घडीला 30+ क्रिकेट खेळतोय. गोलंदाजी देखील तो करतोय. तुषार म्हात्रे, रोहन म्हात्रे हे दोन बंधू आहेत आणि या दोन्ही बंधूने गावदेवी राबाडे टीमसाठी देखील कॉन्ट्रीब्युशन दिले. या मॅच मध्ये देखील योगदान द्यावं लागेल रोहन म्हात्रेला. फलंदाजांचा चेंडू आहे. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक लगवला जातोय. वेगाने तुषार येईल. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि धावतीच्या स्वरूपात फलंदाज बाद. बघा स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही याची नोंद घ्या. दोन्ही बॅटरला एकत्र धावावं लागेल. फलंदाज बाद होत असताना आणि आणखीन एक विकेटचं पतन. टीमला मिळेल एक धाव. एक धावाने टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. डॉट बॉलची सांगता होते. सँडी गुप्ता आपला अनुभव पणाला लावत असताना चांगली गोलंदाजी सुरू आहे. शेवटचं ओव्हर आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 54 या आकड्यावर. 7 गडी बाद 54 धावा. तौफिक नवीन फलंदाज आला. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं. बॅटची एज कॉट बिहाइंड. फलंदाजाला परतावा लागेल. 8वा धक्का लागतोय. 8 गडी बाद होत असताना तौफिक परतलाय. धनेश बाद झाला. आपण पाहू शकाल 8 गडी बाद. टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर. या इनिंगचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅट्समन शुभ आलाय. चला पटापट लगेचच मॅचला सुरुवात केली जाईल. श्रीकृष्ण मित्रमंडळ आयोजित कैलासवासी दिलीप स्मृती चषक. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की या स्पर्धेमध्ये 1.5 लाखाचा प्रथम पारितोषिक आहे आणि जो संघ जिंकेल 1 लाखाचा प्रथम पारितोषिक आहे. आपण पाहू शकाल 1, 50, 25 असे 3 पारितोषिक आहे आणि या स्पर्धेमध्ये जो विनर संघ असेल त्या टीमला दिला जाईल. आदरणीय बंडू केणी साहेब यांच्या वतीने आणि श्रीकृष्ण मित्रमंडळाच्या आयोजनाखाली आपण जर पाहिले तर ही विदिन टीमसाठी असेल एक हिरोची बाईक. ती संपूर्ण टीमसाठी असेल. हे पारितोषिक देखील पाहू शकाल. आणि फलंदाज शुभ परतलाय. आणखी एक विकेटचं पतन. 9वा गडी बाद होत असताना शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ऑल आउटचा खतरा आता गावदेवी राबाडे टीमच्या डगआउट मध्ये पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर. 54 धावा दाखल करायला लागलीत. चांगली सुरुवात झाली होती गावदेवी राबाडे टीमची. 3 ओव्हरमध्ये 40 धावा झाल्या होत्या. पण नंतर 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर चांगला खेळ पाहायला मिळाला. 3 ओव्हरमध्ये 40 धावा. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये धावा जर पाहिल्या तर फार कमतरता जाणवली. इथे चांगला बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपलं गेले 6वं. 6 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या आकड्यावर आणि 55 धावांचं टार्गेट उभं केलंय येणाऱ्या 36 बॉलमध्ये. बघूया 36 बॉलमध्ये या 55 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील आणि या धावांचा पाठलाग कसा केला जाईल. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा आल्या गावदेवी राबाडे टीम कडून. खराब क्रिकेट म्हणावं लागेल. आणि 5 गडी 6 गडी या 3 ओव्हरमध्ये या 18 बॉलमध्ये बाद होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 55 धावांचं टार्गेट आहे. चला लाईनअपने एक आतमध्ये जायचंय. लक्षात घ्या या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळेच या शिस्तीचा आणि नियमाचं पालन प्रत्येकाने करायचं आहे. डिसिप्लिन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येक टीम दाखवतोय. त्यामुळेच गावदेवी राबाडे टीमने देखील दिलगिरी व्यक्त केली आणि लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये जात असताना सामना संपल्यानंतर दोन्ही टीम एकमेकांना हस्तांदोलन करतील. हे देखील या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळेच स्पोर्ट्समनशिप आणि प्रत्येक टीमचा सन्मान करणं फार महत्त्वाचं आहे. चला इनिंग ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा जाऊया
मॅचच्या दिशेने. चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोळीवाडा आयोजित कैलासवासी दिलीप स्मृती चषक 2025 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपण मुख्य डायसवर पाहू शकाल. सगळेच मान्यवर आमचे श्रीकृष्ण मित्र मंडळाचे सगळेच खेळाडू आहेत. खास करून प्रकाश मडवी हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. संतोष म्हात्रे सँडी सर असतील, अशोक दादा मडवी सर असतील, या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय. 55 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना गावदेवी राबाडे टीमने 6 ओव्हरचा सामना आणि ह्या ट्रॉफी आपण पाहू शकाल. अगदी सुबक आणि सुंदर अशा ट्रॉफी कैलासवासी किसन मडवी यांच्या स्मरणार्थ आणि प्रकाश मडवी यांच्या सौजन्याने या सगळ्या ट्रॉफी आणि ही बाईक आपण पाहू शकाल आदरणीय बंडू दादा केणी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आणि प्रथम क्रमांकाच्या विजेत्या टीमला ही बाईक दिली जाईल आणि प्रत्येक टीम मात्र ही बाईक जिंकण्याचा प्रयत्न करत असताना या 24 संघापैकी कुठला संघ ही बाईक जिंकेल त्याकडे लक्ष असेल. याच दिवा नगरीचे कार्यसम्राट सन्माननीय समाजसेवक राधाकृष्ण श्री राधाकृष्ण डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आणि शिवसेना पक्षाचे शिलेदार आदरणीय बंधू वसंत केणी साहेब यांच्या वतीने हे बाईक ठेवण्यात आले. त्यांचा देखील आभार मानतोय. चला मॅचच्या दिशेने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना तेजस आणि अभि जोशी ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना 36 बॉल आणि 55 धावांची गरज असताना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिले तर प्रथम द्वितीय पारितोषिक उत्कृष्ट समालोचक पंच कैलासवासी लक्ष्मण मंगल्या मडवी धाकल्या बाबा यांच्या स्मरणार्थ अशोक लक्ष्मण मडवी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, सामनावीर कैलासवासी अलका अभिमन्यू मडवी यांच्या स्मरणार्थ परिचित अभिमन्यू मडवी यांच्या सौजन्याने या ट्रॉफीज देण्यात आल्या. त्यांचे देखील आभार मानतोय. प्रत्येकाचं योगदान राहिलंय आणि प्रत्येकाचा आभार मानतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं श्रीकृष्ण मित्र मंडळाचं ज्या वेळेस आयोजन असतं ना त्यावेळेस प्रत्येक सदस्य अक्षरशः पेटून उठतो आणि आयोजनासाठी अहोरात्र मेहनत करतोय. बघा ही खेळपट्टी जर पाहिली तर ही खेळपट्टी चांगली होती. मागच्या आठवड्यापासून जर पाहिले तर 15 दिवसापूर्वी स्पर्धा झाली होती. या खेळपट्टीवर चांगल्या स्पर्धा चांगले मॅचेस झाल्या पण तरी देखील आपल्या स्पर्धेसाठी नवीन खेळपट्टी साकारण्यात आली. हे आहे श्रीकृष्ण मित्र मंडळ. आपण जर पाहिलं तर प्रत्येक मॅचमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक टीमसाठी अगदी डगआउट बनवले जातात. त्यासाठी चेअर्स असतात, त्यासाठी थर्मास आणि पाण्याचं जार तिकडे असतात. हे आहे श्रीकृष्ण मित्र मंडळ. प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक सर्रास असतं. हे आहे श्रीकृष्ण मित्र मंडळ. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाते त्यावेळेस तुम्हाला थंड पाणी, फ्रुटीज किंवा ज्युसेस असतील या सगळ्या गोष्टी त्या ड्रिंक्स ट्रॉलीमध्ये असतात. हे आहे श्रीकृष्ण मित्र मंडळ आणि दर्जेदार स्पर्धा करण्यासाठी ते जाणले जातं. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला बॉल ऑफ केला, चेंडू हवेत आहे
इनफिल्डच्या वरून चेंडू होईल फरार सीमारेषे पलीकडे. अभि जोशीच्या बॅट मधून आलाय पहिला क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. अभि जोशी नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक यंगस्टर युवा खेळाडू, ज्या खेळाडूने अगदी भन्नाट बॅटिंग करत असताना पावसाळी क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट गाजवलाय. अनेक स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवलंय आणि ऐरोली कोलिवाडा टीमचा वन ऑफ द फायनेस्ट बॅट्समन म्हणून जाणला जातोय. भरपूर मेहनत केली, भरपूर चांगला खेळ केला या खेळाडूने. टप्प्याचा बॉल आहे ऑप्शनच्या बाहेर. अपील केली होती अंपायर, दोन्ही एका बाजूला येतील. थोडासा संशय आलाय, चर्चा केली जाईल. शुभम पाटील गोलंदाजी करत असताना दुसऱ्याच बॉलवर बॅटची एज लागली होती की नाही हे पाहिलं जाईल. गुरुनाथ पाटील सर, उदय तांडेल सर, दोन्ही अंपायरकडे क्षमता आहे, अनुभव आहे आणि आता मात्र निर्णय काय देईल त्याकडे लक्ष असेल. दोन्ही अंपायरचं डिस्कशन झालं आणि फायनली डिसिजन झाला की फलंदाज बाद होते. अभि जोशीच्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय टीम ऐरोली कोलिवाडा संघाला. अभि जोशी बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद होत असताना थर्ड अंपायरची मुभा नाही आहे मित्रांनो आणि कॉट बिहाइंड तर नक्कीच नसेल, कारण की एक कॅमेरासह ही स्पर्धा दाखवली जाते. थर्ड अंपायरची मुभा नाही आहे. सूर्यकांत मडवी. तर अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. इथे आयोजक किंवा कुठलाही संयोजक या डिसिजन मध्ये इन्व्हॉल्व होणार नाही. दोन्ही अंपायरकडे भरपूर अनुभव आहे. दोन्ही अंपायर सल्ला मसलत करत असताना फलंदाज बाद होत असताना अभि जोशी परतलाय. पहिल्या बॉलवर षटकार लागवला. थोडीशी नाराजी व्यक्त केली जाते, पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये असे अनेक वेळा होतं की आपल्याला वाटतं एज नाही, पण अंपायरला वाटतं एज झाली. त्यामुळे अंपायर डिसिजन अभि विल बी फायनल डिसिजन. चला सूर्यकांत मडवी आपले बॅटर पाठवा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिंगे आला. अनिकेत सांगळुंके आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आहे. इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. जर पाहिलं तर धारावीची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये देखील पावसाळी स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली होती अनिकेत सांगळुंकेने. त्यामध्ये बस बॅटरचा खिताब देखील आपल्या नावी केला होता. अनिकेत सांगळुंके क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर मात्र शुभम पाटीलने कमबॅक केलं, वापसी केली. अभि जोशीला परत पाठवलं. इथे फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू होईल फरार. वन बाउंस सीमारेषे पलीकडे. आपण पाहू शकाल अनिकेत साळुंकेच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. अगदी लेंथ बॉलला पिक केलाय थ्रू द कव्हर. खूप चांगला स्ट्रोक लगावला गेलाय, खूप वेगवान स्ट्रोक लगावला गेलाय. बॅटवर लवकर बॉल येतो या खेळपट्टीवर. बॅटिंगसाठी नंदनवन असलेली ही खेळपट्टी आहे, त्यामुळेच बॅट्समन या खेळपट्टीचा मनमुराद आस्वाद लुटतात. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर तेच केलं किशोर मडवीने, तेच केलं गंगाधर इंगोलेने. अगदी सपाट पाटा विकेट आहे. या पाटा विकेटमध्ये भरपूर धावा होतात. सध्याच्या घडीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जर पाहिलं तर पाकिस्तानमध्ये सगळेच पाटा विकेट आहे, त्यामुळेच मोठमोठ्या धावा देखील होताना पाहायला मिळतात. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑन ड्राय केलाय क्षेत्ररक्षक. मिड ऑफ वरून मिड ऑन रिजन मध्ये येतोय आणि एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. काल देखील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पलटवार झाला, कारण की अफगाणिस्तानने इंग्लंड सारख्या मजबूत संघाला पराभूत केलं आणि या चॅम्पियन्स ट्रॉफी मधून इंग्लंड टीमचा जवळजवळ प्रवास संपलाय. इथे देखील अगदी बॅकफुटला येऊन स्टेअर करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगलं कमबॅक, खूप चांगलं वापसी म्हणावं लागेल शुभम पाटीलची. चांगली बॅटिंग केली होती पण लवकर बाद झाला. आता गोलंदाजीमध्ये योगदान देत असताना अभि जोशीला त्याने दुसऱ्याच बॉलवर बाद केलं. टीमची धावसंख्या 5 चेंडूचा खेळ संपलाय, 11 या आकड्यावर.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. आता 30 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 30 बॉलमध्ये करायचे तब्बल 44 धावा. 30 चेंडू 44 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. बघूया या मॅच मध्ये काय होतंय. तुम्ही पाहताय श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप स्मृती चषक 2025 चा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा. चला षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय भावेश कोळी. भावेश कोळी या टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग मध्ये इतकं विशेष काही करू शकला नाही, पण गोलंदाजीमध्ये चांगली धार करावी लागेल, चांगली विकेट्स प्राप्त करावी लागेल. विकेट जर प्राप्त झाली नाही तर गावदेवी राबाडे टीम कमबॅक करू शकतो, वापसी करू शकतो. 55 धावा देखील डिफेंड होऊ शकतील. पण बॅटिंगसाठी पण जर पाहिलं तर दोन्ही बॅटर सेट झालेत. अभि जोशी परतल्यानंतर तेजस आणि अनिकेत साळुंके अशी जोडी पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा पहिला बॉल अगदी पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन बॅकफुट पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. बारा धावा धावफलकावर लागलेत. आपण पाहू शकाल अप्रतिम असा सामना, दर्जेदार स्पर्धा. 1 लाखाचा प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000. भव्य दिव्य ट्रॉफी असेल. लाईन मिस केली आहे. आपण पाहू शकाल थ्रू द कव्हर चेंडू लगवला जातोय आणि चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. ताबडतोब फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर रिजन मध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कुठेतरी चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. आणखी एक विकेटचं पतन. तौफिकच्या हातात चेंडू विसावतोय. फलंदाज अनिकेत साळुंकेला देखील परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय ऐरोली कोलीवाडा संघाला. फलंदाज बाद होत असताना अनिकेत साळुंके परतलाय. मोठी विकेट प्राप्त होत असताना दुसरा धक्का लागतोय. धावा जरी 55 असल्या तरी धावा डिफेंड करण्याची क्षमता आहे गावदेवी रबाडे टीमकडे. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 2 धक्के देत असताना 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 धावा धावफलकावर लागलेत. 42 धावा अजूनही करायचे आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय सॅम जोशी, सोहम जोशी फलंदाजीसाठी आला. अभि जोशी, सोहम जोशी हे 2 बंधू आहेत आणि दोन्ही खेळाडूचा जर विचार केला तर अष्टपैलू खेळाडू आहेत. दोघी खेळाडूकडे क्षमता आहे, टॅलेंटेड क्रिकेटर आहेत आणि आता मात्र डाव सावरावा लागेल, चांगली खेळ करावा लागेल. आपण पाहू शकाल महेश मडवी यांचं आगमन झालंय. 40+ एक लेजंड खेळाडू आहे. आणि योगेश कोळी यांचं देखील आगमन झालंय. वेलकम योगेश कोळी आणि महेश दादा मडवी, आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे पुन्हा एकदा थ्रू द कव्हर चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. अगदी व्हाईट बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. धाव मात्र मिळते. एक धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 14 धावा धावफलकावर लागलेत. 55 धावा करायचे. 41 ची अजूनही आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. थोडीशी चर्चा केली जाते तेजस आणि सोहम जोशी मध्ये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लागवला जातोय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. आणखी एक विकेटचं पतन.
तौफिकने पकडलाय दुसरा झेल आणि संपला इथे सोहम जोशीचा खेळ. तिसरा धक्का लागलाय टीम ऐरोली कोडीवाडा संघाला. फलंदाज सोहम जोशी परतलाय. 3 गडी बाद. काय पलटवार केलाय, काय मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण केलाय. या मॅच मध्ये टीम गावदेवी रावाडे संघाने 55 धावा डिफेंड करण्यासाठी लाजवाब गोलंदाजी केली जाते. 3 धक्के आतापर्यंत पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 14 धावा. तीन गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त 14 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करत असताना गावदेवी राबाडे टीम. शुभम कोळी चांगली गोलंदाजी. हितेश कोटकर, भावेश कोळी बॉलर बॅक ड्राईव्ह. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये वापसी केली भावेश कोळीच्या माध्यमातून. या ओव्हर मध्ये जर पाहिले तर 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यात भावेश कोळी यशस्वी झालाय. या मॅचला कलाटणी येणारं षटक म्हणावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14. या आकड्यावर 3 गडी बाद. आता उर्वरित जर पाहिलं तर 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉल मध्ये करायचे 41 धावा. हॅलो 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 थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 14 धावा दाखल करायला लागलेत. आपण पाहू शकाल आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 41 धावा करायच्या आहेत. काय गोलंदाजी केली भावेश कोळीने. 3 धावा देऊन 2 गडी बाद केले. या मॅच मध्ये वापसी केली. या मॅच मध्ये कमबॅक केलं. आपण पाहू शकाल शुभम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. माझा रट्टा करू नको. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. समीर पाटील त्या खाली. काय घडलंय. कॅच घेण्याचा प्रयत्न केला. कॅच होती ड्रॉ. ही कॅच सोडली की मॅच सोडली आहे. अगदी झेल होता पण स्किट झाला. बॅलन्स गमावलं आणि कॅच ड्रॉप झाली. तरी देखील प्रयत्न केला होता समीर पाटीलने पण कॅच ड्रॉप झाली. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे सुटलाय झेल. आता कसा जमेल ताळमेळ. तेजसचा झेल सुटणं म्हणजे टीमसाठी घातक असेल. अगोटापाचा बॉल. पुन्हा एकदा संधी आले. तो क्षेत्ररक्षक खाली आहे. समीर येईल. पुन्हा एकदा कॅच होते ड्रॉप. एकाच फिल्डर कडून 2-2 वेळा चूक होत असताना खराब फिल्डिंग पाहायला मिळते. समीर पाटीलच्या माध्यमातून कॉलिंग खराब होतं. लिमिट ऑफ रिजनचा क्षेत्ररक्षक धावेल की लॉंग ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक धावेल यासाठी थोडासा इथे मात्र गफलत होत असताना 2 कॅच ड्रॉप झाली समीर पाटीलच्या कडून. ह्या कॅचेस जर सुटल्या तर नक्कीच मॅच पासून तुम्हाला दूर जावं लागेल. 2 धावा मिळतील. 2 धावांनी टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 18 धावा दाखल करावं लागले. तेजसला 2 जीवनदान. चांगला खेळ करावा लागेल. आयुष्यात एकदा संधी मिळते. इथे 2-2 संधी मिळाली तेजसला. इथे फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने. फिल्डिंगचं स्टँडर्ड वाढवावं लागेल गावदेवी राबाडे टीमला. ही चिंतेची बाब असेल राबाडे टीमसाठी. धावा कमी आहेत. तुम्हाला 55 धावा डिफेंड करायचे. त्यासाठी दर्जेदार गोलंदाजी दर्जेदार क्षेत्ररक्षण करावं लागेल.
यावेळी ऑन साइडला ऑन ड्राय खेळलाय क्षेत्ररक्षक शुभम. भावेश कोळी इथे झेल पकडत असताना इथे चूक झाली नाही. तिसरा झेल मात्र पकडला जातोय आणि तेजसला परतावा लागेल. चौथा धक्का लागतोय गावदेवी ऐरो. आपण पाहू शकाल ऐरोली कोलीवाडा टीमला फलंदाज तेजस परतलाय. ऐरोली कोलीवाडा टीम बॅकफुटला जात असताना कुठेतरी खराब क्रिकेट. फलंदाज तेजस परतलाय. चार गडी बाद टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर 20 या आकड्यावर 20 धावा. 4 गडी बाद 55 धावा करायचे. अजूनही 35 धावांची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 3. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शुभम पाटील पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 डबल धावा म्हणजे 6 धावा आल्या. त्यानंतर चौथ्या बॉलवर मात्र तेजसला बाद केले शुभमने. नवीन बॅटर अकूट टप्प्याचा बॉल पाहू शकाल. बॅटची एज बिहाइंड विकेट किपर चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 धावा दाखल करायला लागलेत. 55 धावा. असं वाटलं होतं की वन साइडेड मॅच होईल पण काय संघर्ष केलाय, काय पलटवार केलाय गावदेवी रबाडे टीमने. चेतन पाटील आपण देखील मंचावर या. चेतन पाटील हा स्वस्थ बसणारा माणूस नाही. प्रत्येक खेळाडूच्या जवळ जाऊन त्याला काहीतरी कानमंत्र देत असताना पाहायला मिळते. ग्राउंडमध्ये खेळणाऱ्या खेळाडूपेक्षा ग्राउंडच्या बाहेर जे खेळाडू असतात ते भरपूर एक्सपिरियन्स प्रत्येक खेळाडूपर्यंत वाटत असतात. इथे पंच करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. पुन्हा एकदा चांगले षटक मारावं लागेल. षटक क्रमांक संपलं गेले 3. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 33 धावा. 18 चेंडू 33 धावा. 33 धावा 18 चेंडू. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोलीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2025 चा घमासान. चला ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोळीवाडा आयोजित दिलीप स्मृती चषक 2025 चा हा भव्य दिव्य सोहळा रंगताना दिसतोय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. आता उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. पहिले 3 ओव्हरचा जर खेळ पाहिला आपण पहिले षटक हाताळलं शुभम पाटीलने 11 धावा दिल्या, 1 गडी बाद केलं. त्यानंतर भावेश कोळीने दुसरे षटक हाताळलं, अप्रतिम षटक हाताळलं, 3 धावा देऊन 2 गडी बाद केले. आणि मागचं षटक जर पाहिलं तर शुभम पाटीलने आणखीन 1 षटक हाताळलं, 8 धावा देऊन तब्बल 1 विकेट प्राप्त केली. 22 वर 4 गडी बाद. आता गोलंदाजी ट्रॅकवर भावेश कोळी गोलंदाजीसाठी आलाय. हितेश कुटकर आणि फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर मनोज चव्हाण ही जोडी आहे. अजूनही बंटी जोशी, कुणाल जोशी हा बॅटर देखील आहे. त्या खेळाडूकडे देखील क्षमता आहे.
अनेक वेळा संकटमोचकच्या भूमिकेत तो बॅटिंग करतो. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होती. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशरमध्ये आणेल. प्रत्येक डॉट बॉल गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवेल. हे आहे क्रिकेट. क्षणाक्षणाला बदलतं, त्याचं नाव आहे क्रिकेट. आणि हा क्रिकेटचा घमासान या दिवानगरीमध्ये रंगत असताना फटका इतका ताकदवर नाही. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण निशांतच्या माध्यमातून केलं जातं. एक धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 आकड्यावर. 23 ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 32 धावा करायचे. उर्वरित 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 मध्ये 32. आक्रमण करावं लागेल. एखाद्या बॅट्समनला इथे मोठे फटके खेळावे लागतील. आणि हा फटका आलाय का, एलिव्हेशन पाहावं लागेल. शुभम पाटील त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. मनोज चव्हाणला देखील परतावा लागेल. या 55 धावांचा पाठलाग करत असताना टीमची होती दमछाक. बॅक टू बॅक फलंदाज बाद होत असताना इथे 5वा गडी गारद होत असताना मनोज चव्हाण देखील परतलाय. आता कुठला बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये जाईल याकडे चर्चा केली जाईल. सोहन सूर्यवंशी हा यंगस्टर खेळाडू आहे. अजूनही जर पाहिलं तर स्लॉग ओव्हरचा स्पेशलिस्ट बॅट्समन कुणाल जोशी हा देखील डगआउट मध्ये आहे. अगदी इनॅट क्रमांक 7 मध्ये आपण जर पाहिलं तर सोहन सूर्यवंशी हा खेळाडू पाहायला मिळतोय. गरज आहे धावांची. 15 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये पलटवार केला, मॅच मध्ये कमबॅक केलाय गावदेवी राबाडे टीमने. इतका मोठा स्कोर नाही आहे तरी देखील ह्या धावा चेस करत असताना कुठेतरी ऐरोली कुलवेडा संघाची दमछाक झाली आहे. सोहन सूर्यवंशी नवीन बॅटर आहे. हितेश कोटकर नॉन स्ट्राइक एंडवर आहे. भावेश कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पहिल्याच बॉलवर आपण जर पाहिलं तर डॉट बॉल आला, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर विकेट. यावेळी यशांत समेत फर्निचर डिस्ट्रॉय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. भावेश कोळीच्या तेज तरार चेंडूचं उत्तर नव्हतं सोहम सूर्यवंशीकडे आणि 6वा धक्का लागतोय ऐरोली कुलवेडा संघाला. फलंदाज सोहन देखील परतलाय. 6 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 23 आकड्यावर. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. बघा 1 षटक 4 चेंडूचा खेळ संपलाय. भावेशच्या गोलंदाजीच्या स्पेल मधला 4 धावा देऊन 4 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत. लाजवाब गोलंदाजी करत असताना भावेश कोळी या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक यंगस्टर युवा गोलंदाज या दिवानगरीच्या मैदानावर आपल्या टीमसाठी आग ओकणारी गोलंदाजी करताना दिसतोय. सुपर बॉलिंग. 5 विकेट्स ऑल होईल का काय. गंगाधर इंगोलेने या आधी कारनामा केलाय. अजूनही या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. नाव आहे कुणाल जोशी. बंटी जोशी एक ताबडतोब एक विस्फोटक फलंदाज आहे ज्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. हॅट्रिक बॉल फेस करत असताना या बॉलला डिफेन्स करेल की आक्रमण करेल. धावा कराव्या लागतील, धावांची आवश्यकता असेल. हॅट्रिक बॉल या स्पर्धेतली हॅट्रिक साधली जाईल की काय त्याकडे लक्ष असेल. हॅट्रिक बॉल. पहिलाच बॉल ऑफ केलं. वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बंटी जोशीच्या बॅट मधून आलाय. बंटीने वाजवली घंटी. यावेळेस चेंडू फेकताय सीमा रेषेपलीकडे 6 धावांसाठी षटकार. वॉट अ शॉट. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, पाठवलाय काउ कॉर्नर रिजन मध्ये सीमा रेषेपलीकडे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 29 ऑन स्कोर बोर्ड. कुणाल जोशी, बंटी जोशी मैदानाच्या आतमध्ये. या टीमचा संकटमोचक, या टीमचा एक धाकड फलंदाज, या टीमचा अगदी परिस्थिती ज्या वेळेस खराब असते ना त्यावेळेस हा खंबीर राहणारा खेळाडू. षटकार आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हॅट्रिक बॉलचा काही समाचार घेतला बंटी जोशीने. कुणाल जोशी फटका. ओ माय गॉड. व्हॉट अ शॉट. जस्ट लाईक हिटमॅन रोहित शर्माची आठवण करून देणारा बंटी जोशीच्या बॅट मध्ये येतोय. बॅक टू बॅक 2 बॉल 2 मॅक्सिमम. षटक क्रमांक संपला गेले. चौथ्या षटकाचा केस संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल
35 या आकड्यावर आता 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, हेच आहे क्रिकेट. अनिकेत बंद्रे यांची की हरवली आहे, ती ज्यांना सापडली असेल तर कृपया आमच्यापर्यंत पोहोचवा. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे अजूनही 20 धावा. बंटी जोशी वाटता बॅटिंग, काय 2 स्ट्रोक लगावले, लाजवाब स्ट्रोक. एक पहिला बॉल जर पाहिलं तर काउंट कॉर्नर रिझर्व मध्ये षटकार लगवला, त्यानंतर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लांब लक्षित षटकार. ही आहे ताकद, ही आहे ओळख बंटी जोशीची, आणि तेच दाखवत असायला आपल्या टीमचं संकटमोचक का म्हटलं जातं की बंटी जोशीने अशा अनेक सिच्युएशन मध्ये आपल्या टीमसाठी योगदान दिलं. म्हणूनच सूर्यकांत मडवी बालाचा एक भरवशाचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॅट्समन आहे. टार्गेट करतो बॉलरला, मोठे मोठे फटके खेळतोय आणि तेच पाहायला मिळालं. अगदी माइंडसेट क्लिअर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर रोहन म्हात्रे. पहिला बॉल, खरबूजा को देखे टरबूजा रंग बदलता है. बंटी जोशीची बॅटिंग बघून आता हितेश कोटरने देखील आपले रंग बदलायला सुरुवात केली. पहिलाच बॉल फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. मॅच आता आवाक्यामध्ये आले, मॅच मध्ये आता वापसी केली. आता 11 बॉल आणि 11 मध्ये 14 धावा करायच्यात. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, हे आहे क्रिकेट. हितेश कोटकर हा गोलंदाज आहे, पण बॅटिंग देखील तितकीच चांगली करू शकतो. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 41 आकड्यावर. अजूनही 14 धावा करायच्यात. 11 बॉल 14 धावा. अगोटपाचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषी पलीकडे हितेश काशीनाथ वैतीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. हितेश कोटकरच्या बॅट मधून येतोय षटकार. हितेश कोटकर वाटा बॅटिंग, सुपर बॅटिंग परफॉर्मन्स करत असताना हितेश कोटकर या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी बॅक टू बॅक 2 षटकार, म्हणजे तब्बल 4 बॉल मध्ये 24 धावा आल्या. ज्या 24 धावा करण्यासाठी 4 ओव्हर खर्च केलेत ऐरोली संघाने. आता देखील मोठा फटका आलाय आणि या बॉलवर देखील षटकार आलाय. 3 बॉलवर 3 षटकार. मॅच जवळजवळ फिनिश होण्याच्या मार्गावर आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 53. अवघ्या 2 धावांची आवश्यकता. रोहन म्हात्रेवर हल्ला चढवला जातोय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स हितेश कोटकरच्या बॅट मधून लगातारचा 3रा षटकार, म्हणजेच अवघ्या 5 बॉल मध्ये 30 धावा कुठल्या गेल्यात ऐरोली कोलिवाडा टीम कडून. वाडा बॅटिंग, सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. इथे 4था देखील षटकार आलाय. अगदी 6 बॉल मध्ये मॅच झाली फिनिश. वाडा मॅच. बेल बॅटिंग हितेश कोटकर आणि बंटी जोशी दोन्ही टीम हस्तांदोलन करतील. बेलपेट टीम ऐरोली कोलिवाडा. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल त्याकडे पाहिलं जाईल.